राठोड सरांकडे जायचं आहे. निर्णय येऊन 24 तासापेक्षा जास्त काळ उलटला. गेल्या 24 तासामध्ये ज्या प्रकारची सगळी प्रक्रिया पार पडायला हवी होती ती व्यवस्थित पार पडली असं तुम्हाला वाटतं का? मग ते अटकेच्या बद्दलची असेल किंवा मग सचिवालयामधून त्यांच्या आमदारकी जाण्याच्या संदर्भातला विषय असेल, ही प्रक्रिया पार पडली असं वाटतं की वेळ काढूपणा होतोय असं वाटतं? सर्वप्रथम मी एक खूप महत्त्वाची कायद्याची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो प्लीज सर. की माननीय सत्र न्यायालयापुढे सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे हां. की माननीय सत्र न्यायालयाने जेव्हा काल निकाल घोषित केला तर त्यावेळेस आरोपी श्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात हजर राहणे ही कायद्याने बंधनकारक असलेली अट होती. बर. परंतु अटक टाळण्यासाठी श्री कोकाटे काल न्यायालयात हजर राहिले नाही. तर तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटरने हा अवमान नाहीये कोर्टाचा? पोलिसांनी हा अवमान नाहीये कोर्टाचा? हा कोर्टाचा अवमान आहे. ही कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन आहे. जे बंधनकारक आहे त्याचं उल्लंघन आहे. आणि त्याच्यानंतर स्पष्ट निर्देश असताना की अक्यूज विड सरेंडर द बेल बॉन्ड्स हे कालचे निर्देश असतानाही आज बेल बॉन्ड्स सरेंडर केलेले नाही. त्यामुळे मी स्वतः आज नाशिक न्यायालयात हे पिटिशन मूव्ह केलं. आणि हे मूव्ह केल्यानंतर जी काही मला धावपळ करावी लागली, रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलेलं नव्हतं. रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग येण्यासाठी खूप अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्या सर्व पार करून जेव्हा रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आलं त्यानंतर जे अटक वॉरंट आलेत तर त्याच्यानंतर गेले 8 तास पोलीस यांना अटक करू शकत नाही. ही कायद्याची थट्टा आहे. दिस इज मिस कॅरेज ऑफ जस्टिस. आणि महाराष्ट्र बघतोय सगळं. यांना त्वरित हे महाराष्ट्र बघतोय त्वरित अटक व्हायला पाहिजे होती. हो. आणि कोर्टाने खूप स्पष्ट म्हटलेलं आहे टू बी अरेस्टेड फोर्थ विथ मीन्स त्वरित अटक व्हायला पाहिजे. परंतु काहीच झालेलं नाही. हे अतिशय कायद्याची ही मिमिक्री आहे. सूरज चव्हाण, मला सांगा, तुम्ही या राज्यामध्ये खरं तर कायद्याचं राज्य सांगता, कायदा सगळ्यांसाठी समान आहे असं सांगता. येतो राजापूरकरजी, मला त्यांना प्रश्न विचारू देत. मंत्री आहेत म्हणजे हे कवच कुंडल आहे का? कायद्यापेक्षा मोठे आहेत का? आणि कोर्टानं सांगून सुद्धा अटक होत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना वाचवताय का सत्तेचा वापर करून? विलासजी, मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक सांगू इच्छितो की अजितदादा हे संविधान मानणारे, संविधानावर चालणारे नेते आहेत. त्याच्यामुळं कायद्याला म्हणजे कायदा तोडण्याचं किंवा फोडण्याचं असं कधी आमच्याकडनं पाप होणार नाही, हे आपल्याला मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याच्यानंतर आता ही जी मंडळी बसलेली आहे, आता आपणच आशुतोष जी आम्हाला मला वाटतं एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडत होते, मी बघत होतो. आशुतोष राठोडजीचा इतिहास तुम्हाला कुणाला माहिती आहे का? मला नाही माहिती. हे स्वतः एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 2018ला यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. हे स्वतः एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये मला वाटतं पर्यटन विभागाच्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा दोषी होते आणि हे कायद्याच्या गोष्टी करतायत हे बघून मला थोडंसं आश्चर्य वाटतंय. हा भाग त्यांचा व्यक्तिगत आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा हे कधीही म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे नेते आहेत. चुकीचा असेल तर त्याला चुकीचा म्हणून सांगणारे नेते आहेत. आणि बघा, तुम्हाला एक सांगतो, आपण प्रत्येक जण बोलतोय, मगापासून बोलतोय, मला एक वाटतं की आपल्याला प्रत्येकाला संविधानच मान्य आहे की नाही, की अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतोय. कारण संविधानानं एक मिनिट विलासजी मला पूर्ण बोलू द्या. संविधानानं कायदेशीर बचाव करण्याची एक प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे संविधानानंच तसं प्रावधान केलेलं आहे, त्याचा जर वापर करत असेल, त्याचा जर आम्ही म्हणजे त्याच्या मार्गाने जात असेल तर याच्यात चुकीचं काय आहे? मग ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. आता सुषमाताईंनी सांगितलं तुम्हाला कायदेशीर संरक्षण नाहीये ह्या प्रकरणामध्ये. आता सुषमाताई हे लॉजिक पटतं का त्यांचं? एक मिनिट मला बोलू द्या ना, मला पूर्ण बोलू मी त्याचा एक लक्षात घ्या. ऐका विलास भैया, आता यांनी सांगितलं की बचावाची कायदेशीर प्रक्रिया आहे. ओके, मी हे समजू शकते की होय ती प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे
तर वरच्या कोर्टामध्ये जाणे आणि त्याच्यासाठीची दाद मागणे किंवा जामीन करून घेणे वगैरे. आता ही सगळी प्रक्रिया आहे, तो अधिकार त्यांना आहे, मला सगळं मान्य आहे. माझं काय म्हणणं आहे, त्याला 2 दिवस लागतील, त्याला 4 दिवस लागतील, त्याला 8 दिवस लागतील किंवा त्यांच्या ताकदीने त्याला 1च दिवस लागेल असं गृहीत धरू. हा 1 दिवसानंतर जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही निर्दोष आहात, 1 दिवसानंतर पुन्हा या, हम्म पुन्हा बसा त्या खुर्चीवर. हम्म जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही राजीनामा देऊन जरा बाजूला व्हा ना. हम्म कारण तुम्ही मंत्री असताना तुम्हाला ते प्रिव्हिलेज मिळतात. मुद्दा आपला प्रिव्हिलेजचा चाललाय. हो पॉलिटिकल प्रिव्हिलेज एखाद्याला ॲज अ मिनिस्टर मिळू नयेत, यासाठी सगळं चाललंय ना. हो तर तुम्ही निश्चितपणे त्या बचावाच्या मार्गाकडे जा. तुम्ही निश्चितपणे कोर्टाकडे जा आणि कोर्टाने निर्दोष सिद्ध केल्यावर आम्ही स्वतः अभिनंदनाच्या पोस्ट ट्विट करू. काही विषय नाही आम्हाला. पण तोपर्यंत राजीनामा, तोपर्यंत जसं म्हटलं की नाही. बाबा आमदारकी रद्द, ह्या सगळ्या प्रोसेस होऊ द्या ना. हा कायद्याचा आदर करताय ना, संविधान म्हणताय ना. विलास, हो संविधानाचा आदर येतो करत या येतो सगळ्या प्रक्रिया होऊ द्या ना सगळ्या. विलासी हा विलासी हा विलासी राजापूरकरजी नैतिकतेचं- विलासी हा. नैतिकतेचं एक नाव होतं अनिलराव देशमुख, अनिल बाबू देशमुख. हा. बरोबर आहे की नाही? हम्म. अनिल बाबू देशमुखावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी त्या नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला. गृहमंत्री होते, हम्म राजीनामा दिला, ते बाहेर गेले, त्यांचा जो खटला चालला, आरोप झाला, आरोपातनं मुक्तता झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते जेव्हा आले बाहेर, त्यावेळेला आदरणीय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षामध्ये त्यांना सन्मानही वागवलं. जो सन्मान सुषमाताई अंधारे आता म्हणाल्या. पण जे कवच कुंडला मी हम्म. ठीक आहे, मला एक अंजली ताई सांगा, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. अशा पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी असते? एक्झॅक्टली हे मला आता सरकारी त्याच्याचकडे हॉस्पिटलमध्ये यायचं त्यांनी होतं. राहायला लागेल, कदाचित अटक झाली तर, किंवा काय असू शकतं म्हणजे? नाही हा आता हा विलास, महत्वाचा प्रश्न असा की आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांच्या सदनिका घेणारा जो व्यक्ती आहे, जो असं म्हणतो की तो आर्थिकरित्या दुर्बल आहे, हम्म तो माणूस लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये राहू शकतो का? हा माझा पहिला प्रश्न. 2019च्या त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 21 कोटीची संपत्ती होती. आत्ताच्या 2024च्या ॲफिडेव्हिटमध्ये 48 कोटीची संपत्ती आहे. तर मला कोणी समजवावं की याच्यात संविधान कुठे मध्ये येतं? हा याच्यात जी त्यांना शिक्षा दिली गेली आहे की सदनिका अशा व्यक्तीला त्यांनी जी मिळवली स्वतःसाठी, दिस अमाउंट्स टू करप्शन, आणि याच्यात त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. कुठचा कोर्ट म्हणू शकेल की 48 कोटी ज्या माणसाकडे ऑन पेपर आहेत, म्हणजे त्यांनी ॲफिडेव्हिटवर दिलंय, त्यांच्याकडे इतर किती संपत्ती असेल आपल्याला माहित पण नाही. हा पण असं जेव्हा कागदोपत्री असताना, ॲफिडेव्हिटवर असताना, त्या माणसाने जर आर्थिकरित्या दुर्बल लोकांच्या सदनिका घेतल्या असतील, तर आता या लोकांना काय म्हणायचं? आणि संविधानाने किती, सुप्रीम कोर्ट काय, त्याच्यावर आणि जरी कोर्टात कुठे गेले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आराम मिळणार नाहीये. दुसरं, सूरज चव्हाणांनी आता थेट त्या ॲडव्होकेटवर आरोप केला. ते नेहमी माझ्यावर असे आरोप करत असतात, स्वयंघोषित समाजसेविका म्हणत असतात. पण आज सूरज चव्हाण जे बोलतायत ते स्वतः अब्स्कॉन्डिंग होते. त्यांच्यावर जेव्हा केस झाली तेव्हा 4 दिवस ते देखील पळून गेले होते त्यांना आणि स्वतःला जेव्हा विचारा. त्यांची बेल झाली तेव्हा ते उगवले होते. पण आरोप करणं, जसं आम्ही नेहमी म्हणतो ना की आम्हाला स्वयंघोषित ताई, म्हणणारे हा, जे माणसं वैयक्तिक आहेत, नको. त्यांनी एक मिनिट, स्वतः एक मिनिट. मारामाऱ्या केल्या. माझ्यावरती कलम कुठले संविधानाची, ते तरी बघा. एक मिनिट असं तुम्ही खोटं ऐकून नका घ्या बोलू आधी. ना. तुम्हाला खोटं नका बोलू मारामारी तुम्ही. करताना खोटं नका काय बोलू. तुम्ही तुम्ही संविधानाची अशी तशी सिलेक्टिव्ह केली, राष्ट्रवादीला अख्ख्या टार्गेट करणं महाराष्ट्राने तुमचं केलं. काम आहे. ठीक आहे, ठीक आहे, वैयक्तिक तुमचं नको. अख्ख्या सूरजराव, महाराष्ट्राने तुमचं बघितलं. काम आहे. सूरजराव, तुम्हाला सूरजराव, काम वैयक्तिक आहे. नको, आपण मुद्द्यावर बोलूया. तुम्ही विषयावर सूरजराव, बोला ना. ताई मी तुम्हाला थांबवतो. ताई तुम्हाला थांबवतो. सूरजराव, त्यांना महाराष्ट्राचे इतर प्रश्न नाही दिसत. राज्याचे एखाद्या मंत्र्यांना मंत्रिपदावर असताना राष्ट्रवादीच्या निगडीत वॉरंट प्रश्न निघतं दिसतात. अटकेचं, आणि मंत्रिपदावर असताना अटक होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इब्रतीसाठी तरी किमान त्यांना आधी मंत्रिपदावर बाजूला करून मग अटक करणं, ही प्रक्रिया जास्त चांगली राहील असं वाटत नाही का? विलासजी, हे बघा, मी तुम्हाला अजून आधी सांगितलं, आताही सांगतोय की या प्रकरणामध्ये अजितदादा पवार हे आमचे सर्व नेते आहेत, सुप्रीमो आहेत, त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. हा. परंतु निर्णय घेण्याच्या आधी आपल्याला कायद्यामधून जे काही संरक्षण आहे त्या संरक्षणाचा वापर करण्याचा अधिकार आज संविधानानं दिलेला आहे. त्याचा वापर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू. त्या ठिकाणी जर आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई होणारच आहे, त्याच्यात काही दुमत नाहीये.
परंतु आमची ठीक बाजू आहे मांडण्याचा अधिकार जो उद्यापर्यंत संविधानाने राजीनामा दिला तो होईल बाजू मांडू द्या. उद्यापर्यंत राजीनामा होईल का आमची बाजू मांडण्याचा जो संविधानाने अधिकार दिलाय तो बाजू मांडल्याच्या नंतर आम्हाला जी काही कोर्ट शिक्षा देईल त्याच्यानंतर आम्ही नक्की ते हे करू. परंतु एक गोष्ट लक्षात द्या, देव अधिकार सुषमाताई संविधानात दिला, त्याचा तुम्ही वापर नाही तरी करू द्या. तुम्ही एकट्या नाही अच्छा. सगळा महाराष्ट्र हात जोडतोय का हात जोडताय ते सांगा नंतर वकील साहेबांकडे जाणार आहे मी थोडक्यात वेळ संपलाय माझा हा वकील साहेब बोला तुम्ही पण जोडताय काय हात आता या घडीचा मुद्दा एकमेव हा आहे हा की अरेस्ट वॉरंट पारित झालेलं आहे हा आणि कोणतेही संरक्षण नाहीये. हा. तर पोलीस यंत्रणा हा कायदा सर्वांसाठी एक आहे का या हा. प्रश्नाचं उत्तर कृतीतनं देऊ शकते. बर जर यांना अटक झाली तर कायदा सर्वांसाठी एक आहे, हा. नाही झाली तर कायदा सर्वांसाठी एक नाही हा संदेश